एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीच्या 6 आमदारांचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 6 आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे आणि याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे। मात्र प्रतिबंध गंभीर कारणांमुळे घालण्यात आलेले नसून 6ही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमशा पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड, गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते। हे सर्व 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत। ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत। नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही, त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे। भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले, तर भाजपचे गोपीचंद पडळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली। भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूरमधून मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली। शिंदे गटाचे आमशा पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली। तसेच भाजपाचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत रमेश कराड यांनी विजय मिळवला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।